तुमचं ड्रायव्हिंग लायसन अजून काढलं नाही का आणि एजंटला 2 ते 3,000 रुपये देणार आहात का? थांबा, आज मी तुम्हाला घर बसल्या ड्रायव्हिंग लायसन कसं अप्लाय करायचं ते दाखवणार आहे. नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ड्रायव्हिंग लायसन ऑनलाईन कसं अप्लाय करायचं. तर ड्रायव्हिंग लायसन्स हे 2 प्रकारचे असतात. एक म्हणजे सुरुवातीला काढायचं असतं ते लर्निंग लायसन्स आणि त्यानंतर मिळतं ते आपलं परमनंट लायसन म्हणजे ड्रायव्हिंग लायसन. मग चला तर मित्रांनो, समजून घेऊया ड्रायव्हिंग लायसन किंवा लर्निंग लायसन ऑनलाईन कसं काढायचं आहे याची स्टेप बाय स्टेप पूर्ण प्रोसेस. चला तर मित्रांनो, सुरू करूया आपल्या व्हिडिओला. सर्वात आधी क्रोमवरती येऊन आपल्याला परिवहन असं सर्च करून घ्यायचं आहे. सर्च केल्यानंतर पहिली जी वेबसाईट दिसणार त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्याला खाली स्क्रोल करायचं आहे. स्क्रोल डाऊन केल्यानंतर तुम्हाला इकडे दिसेल ड्रायव्हिंग लायसन्स, त्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. क्लिक केल्यानंतर समोर आपल्याला एक अशी विंडो ओपन होणार. विंडो ओपन झाली की तुम्हाला खाली तुमचा स्टेट सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तर माझं स्टेट इकडे महाराष्ट्र आहे, मी महाराष्ट्र सिलेक्ट करून घेतो आहे. तर मित्रांनो इथे बघूया, तुम्ही बघू शकतात की ज्या काही सरकारने नवीन योजना KYC मार्फत चालू केलेल्या आहेत ड्रायव्हिंग लायसन्स संबंधित, त्यांची पूर्ण लिस्ट इथे तुम्हाला ओपन झालेली आहे. आता जर आपण पहिले समजून घेऊया ड्रायव्हिंग लायसन्स आणि लर्निंग लायसन्समधला फरक. मित्रांनो, जर तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन नसेल तर तुम्हाला सर्वात आधी ॲप्लाय फॉर लर्नर लायसनवरती क्लिक करायचं आहे. आणि जर तुमच्याकडे ऑलरेडी लर्निंग लायसन्स असेल तर तुम्ही डायरेक्टली ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अप्लाय करू शकता. तर मित्रांनो, मी इकडे लर्निंग लायसनवरती क्लिक केलेलं आहे. त्यानंतर पाहू शकता तुम्हाला इकडे काय काय डॉक्युमेंट्स आणि कशी स्टेप बाय स्टेप प्रोसेस असेल ते इकडे शो केलेलं आहे. कंटिन्यू बटनावरती क्लिक केल्यावर तुम्हाला इथे तुमचा जनरल कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. जनरल कॅटेगरी सिलेक्ट केल्यानंतर सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे. सबमिट झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इकडे सबमिट वाया आधार ऑथेंटिकेटेडवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा सबमिट करायचं आहे. तुम्हाला इकडे खाली आधार नंबरवरती क्लिक करून आधार नंबर तुमचा टाईप करून घ्यायचा आहे. आधार नंबर टाईप झाल्यानंतर तुम्हाला एक OTP येईल, तो OTP इकडे टाकून घ्यायचा आहे. OTP सबमिट झाल्यावर मित्रांनो तुम्हाला हे तिन्ही चेकबॉक्स क्लिक करून घ्यायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला ऑथेंटिकेट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. मित्रांनो तुम्हाला इकडे तुमचा आता मोबाईल नंबर एंटर करायचा आहे. एंटर केल्यानंतर कॅप्चा फिल करून जनरेट OTPवरती क्लिक करायचं आहे. OTP टाकून घ्यायचं आहे मित्रांनो. आता मित्रांनो आपल्याला इकडे आपली बेसिक डिटेल्स फिल करायचे आहे. म्हणजे तर पहिल्या बॉक्समध्ये तुम्हाला तुमचं नाव, वडिलांचं नाव फिल करायचं आहे. त्याआधी तुम्हाला तुमचं RTO ऑफिस सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तर मी इथे माझं RTO ऑफिस सिलेक्ट केलेलं आहे. त्यानंतर मी इथे माझं नाव पूर्ण, तुम्हाला पण मित्रांनो इकडे तुमचं नाव पूर्ण फिल करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्ही रिलेशनवरती क्लिक करून सिलेक्टमध्ये जाऊन तुम्ही तुमच्या आई वडील किंवा मुलगा किंवा मुलगी त्यांचं नावही सुद्धा तुम्हाला इकडे फिल करून घ्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इकडे तुमची जन्मस्थान म्हणजेच प्लेस ऑफ बर्थ तुम्हाला तिकडे टाकायचं आहे आणि तुमचं डेट ऑफ बर्थ एंटर करायचे आहे. आणि मग तुमचा तिकडे खाली पूर्ण ॲड्रेस तुम्हाला तिकडे द्यायचा आहे. ॲड्रेस वगैरे मित्रांनो फिल करून घ्या. त्यानंतर प्लेस ऑफ बर्थ तुमचं सिलेक्ट करून घ्यायचं आहे. प्लेस ऑफ बर्थ सिलेक्ट झाल्यानंतर तुमचं एज्युकेशन जे काही झालं असेल ते सबमिट करायचं आहे. नंतरून ब्लड ग्रुप सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तुमचा अल्टरनेट नंबर एक तिकडे प्रोव्हाइड करायचा आहे. ते सगळं प्रोव्हाइड केल्यानंतर खाली तुम्हाला तुमचा ॲड्रेस फिल करायचा आहे मित्रांनो. ॲड्रेस फिलमध्ये तुम्हाला तुमचा
गावाचं नाव, स्टेट आणि तुम्ही ज्या तालुक्यामध्ये राहता म्हणजे तुमचं सब डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे. सब डिस्ट्रिक्ट वगैरे तुमचा ॲड्रेस वगैरे तुम्ही पूर्णपणे फिल झाल्यानंतर तुम्हाला आता खाली स्क्रोल करायचं आहे. आता आपल्याला कोणत्या टाईपमध्ये तुमचं ड्रायविंग लायसन काढायचं आहे. तुम्हाला इकडे भरपूर ऑप्शन दिसतील. पहिला ऑप्शन म्हणजे मोटरसायकल दॅन स्कूटी, तर ते न सिलेक्ट करता मी इकडे आता 2 व्हीलरचा सिलेक्ट करतो आहे. तुम्हाला जे कोणत्याही गाडीचं लागणार असेल, 4 व्हीलर झालं, 2 व्हीलर झालं, त्या प्रकारचं तुम्ही तुमच्या रिक्वायरमेंटनुसार सिलेक्ट करू शकता. सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला ॲरोचा बटन दिसेल समोर. ॲरोच्या बटनावरती क्लिक करून तुम्हाला ते ऑप्शन साईडच्या चेकबॉक्समध्ये दिसेल. मित्रांनो पहा, अशा प्रकारे तुमचा डिक्लेरेशन फॉर्म ओपन होणार. डिक्लेरेशन फॉर्ममध्ये तुम्हाला पहिले नो, सेकंडवाला यस, मग बाकी सर्व नो करून सबमिट करायचं आहे. सबमिटच्या बटनावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इकडे एक कॅप्चा फिल करून घ्यायचा आहे. कॅप्चा टाकल्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला सबमिटच्या बटनावरती क्लिक करायचं आहे. मित्रांनो पाहू शकता, आता आपला ॲप्लिकेशन नंबर इकडे जनरेट झालेला आहे. ॲप्लिकेशन नंबर जनरेट झाल्यानंतर तुम्ही नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करून कॅप्चा फिल करून घ्यायचा आहे. कॅप्चा फिल झाल्यानंतर मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हाला सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे. मित्रांनो आता तुम्ही पाहू शकता, तुमच्यासमोर अशा प्रकारे काही डॉक्युमेंटेशनसाठी फॉर्म ओपन झाला असेल. पहिलं तर तुम्हाला इकडे तुमचा फोटो अपलोड करायचा आहे. त्यानंतर प्रोसीडवरती क्लिक करायचं आहे. प्रोसीडवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इकडे तुमचा फोटो अपलोड करायचा आहे. तर मित्रांनो मी इथे माझा फोटो अपलोड करून घेतो. हे बघा, अशा प्रकारे मी इथे माझा फोटो आणि सिग्नेचर अपलोड केलेली आहे. त्यानंतर सेव्ह फोटो अँड सिग्नेचरवरती क्लिक करून तुम्हाला नेक्स्ट पार्टसाठी मूव्ह ऑन व्हायचं आहे. आता तुम्ही पाहू शकता, तुम्हाला इकडे तुमचं ॲप्लिकेशन सक्सेसफुली कंप्लीट झालेलं आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही तुमचं ड्रायविंग लायसन घरबसल्या अप्लाय करू शकता. जर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.